नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी आदिवासी शेतकऱ्यांना शेतात नांगर ओढून दिली विविध योजनांची माहिती. केवळ कार्यालयात बसून कारकुनी करण्यापेक्षा प्रत्यक्षात बळीराजाच्या शेतात जाऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांचे अनेक प्रश्न, अडचणी, समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन व उपाययोजना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे व विस्तार अधिकारी एस संत यांनी केलं. एवढ्यावरच न थांबता कृषी अधिकारी श्री शिंदे यांनी चक्क आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात नांगर धरून जमिनीची मशागतही केली. हे सर्व घडवून आणले ते पत्रकार संजय कांबळे यांनी. प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक एकनाथराव पवार यांनी सन 2011 मध्ये कृषी दिनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ही अभिनव मोहीम आणली. परंतु याची म्हणावी तेवढी अंमलबजावणी झाली नाही. परंतु याला ठाणे जिल्हा परिषद अपवाद ठरत आहे. कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे आणि विस्तार अधिकारी एस संत व पत्रकार संजय कांबळे यांनी सकाळीच ठाकूरपाडा येथील आदिवासी शेतकरी गणपत लुका हिंदोळे यांच्या शेतावर भेट दिली. यावेळी त्यांनी लागवड केलेल्या शिरोली, वांगी, पडवळ, गोसाळी या भाजीपाला शेताची पाहणी करून कीड नियंत्रण बाबतीत मार्गदर्शन केलं. तसेच 50% अनुदानावर दिलेल्या भात लागवड व 90% अनुदानावर दिलेल्या तूर बियाणांची लागवड उगवण क्षमता पाहून कृषी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शिवाय या शेतकऱ्यांच्या शेतात नांगर धरून जमिनीची नांगरणी करून मशागत केली. तसेच फळबागेसंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं. तिचे कृषी अधिकारी आता शेतात आल्याने आदिवासी शेतकरी दिनेश हिंदोळे यांनी समाधान व्यक्त केले. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कार्यालयामध्ये बसून काम न करता कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी आज शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर आल्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो. त्याचप्रमाणे शासकीय जो योजना आहे त्या योजनासंदर्भात त्यांच्यामध्ये एक आत्मीयता किंवा योजना घेण्यासंदर्भात त्यांना एक विश्वास परत निर्माण होतो. आणि शासनाने जे 90% अनुदानाने तूर बियाणं दिलं होतं त्याची लागवड या शेतामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे 50% अनुदानावर जे भात बियाणं दिलं होतं त्याची देखील इथं लागवड या शेतकऱ्यांनी केलेली आहे. या शेतकरी जे अडचणी, प्रश्न वगैरे असतील ते सोडवण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण पंचायत समितीचे कृषी विभाग, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आज आपल्या शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत. संबंधित शेतकरी आपल्या बरोबर उपस्थित आहे. त्या शेतकऱ्याला आपण विचारू की त्यांना या योजनाचा त्यांनी लाभ कसा घेतला आणि अधिकाऱ्यांना देखील विचारू की त्यांनी शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन केलं. काय सांगशील बाबा, तुम्हाला शासकीय योजनाचा कसा फायदा मिळाला? खूप भारी मिळाला. काय काय मिळालं? तूर मिळाली, बियाणं भात मिळालं. ते लागवड केली. आणि काय भाजीपाला वगैरे लावलाय काय? हो. काय काय लावले भाजीपाला? वांगे लावले, काकडे लावले, गोसाळे लावले. ही शासकीय योजनाचा तुम्हाला चांगला फायदा मिळाला. कृषी अधिकारी शिंदे साहेब आहेत, त्यांना आपण विचारू की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत कशा पोहोचवतात. आज ते शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत. साहेब नमस्कार. आपलं यस न्यूज महाराष्ट्रामध्ये काय सांगाल आपण? नमस्कार. कल्याण पंचायत समितीमध्ये 50% अनुदानाने भात बियाणे आले होते. हे भात बियाण्याच्या 2 बॅग, कर्जत 2 हे गरव्या भाताच्या बॅग या शेतकऱ्यांना 2 बॅग 50% अनुदान दिलेलं आहे. तसंच आदिवासी शेतकरी असल्यामुळं तूर बियाणे 90% अनुदानावर बांधावर तूर लागवडीसाठी दिले. आणि आम्ही बांधावर येऊन शेतकऱ्यांना हेच मार्गदर्शन करतो की तूर हे कडधान्य पीक असल्यामुळं बांधावर तुरीची लागवड केल्यामुळं भाताला जे रासायनिक खताचा अतिवापर करावा लागतो याच्यामुळं जवळपास 2 ते 3 युरियाच्या बॅग हेक्टरी वाचतात. याबद्दल शेतकऱ्यांना बांधावर येऊन मार्गदर्शन केलं जातं. माझ्यासोबत आमचे विस्तार अधिकारी आहेत. आणि या शेतकऱ्यांनी इथं भाजीपाला लागवड, घोसाळ्याची लागवड केलेली आहे. या घोसाळ्यावर कीड रोगाचा जो प्रादुर्भाव होतो याच्याबाबतही मार्गदर्शन केलं जातं. आणि पुढील योजना देण्यासाठी शेतकऱ्याला स्प्रे पंप असतील, ताडपत्रे असतील याच्यासाठी नवीन अर्ज करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. धन्यवाद सर. आपल्याकडे विस्तार अधिकारी आहेत संत साहेब, त्यांना देखील आपण विचारू की त्यांनी पंचायत समितीच्या योजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांना काय योजना दिल्या किंवा काय मार्गदर्शन करतात. नमस्कार. अतिशय चांगली भाताची लागवड केलेली आहे.
त्यांना 50% अनुदानावर कर्ज 2 आणि कर्ज 3 भात बियाणे दिलं होतं. त्याच्यानंतर 2 किलो तुरीचं बियाणं दिलं होतं, त्याचीसुद्धा लागवड केलेली आहे. तुरीचं बियाणं अतिशय चांगल्या प्रमाणे उगवण झालेले आहे. सदर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाची लागवड केली आहे, त्याचबरोबर आंबा, पेरू आणि फळबागा केलेले आहे. आणि शेतकऱ्यांना अशीच विनंती आहे की त्यांनी सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त वापर करावा. धन्यवाद सर. आता आपण पाहिलं की अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत. खरंच जर प्रत्येक अधिकारी जर असे शेतकऱ्याच्या बांधावर आले तर आपल्या शासकीय योजनांचा जो लाभ आहे तो जास्तीत शेतकऱ्यांना मिळेल आणि शेतकरी हा खऱ्या अर्थाने जो बळीराजा आहे तो समृद्ध होईल, सुखी होईल वगैरे. मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, कल्याण, ठाणे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.